स्वयंसेवक आहेत. क्लिअर आउट दिसतोय. आउट आहे. आउट आहे. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेतला जाणार नाहीये. स्वयंसेवक निर्णय देतात सर. ठीक आहे चला करा. कशाला स्वयंसेवक कशाला बॉर्डर लाईन उडवले. हॅलो, थोडंसं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी जरा पाठीमागे व्हा पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर स्वयंसेवकांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि जर बाकीच्या आणि त्यांनी जर सांगितलं डिसिजन जर आऊट असेल तर आपण त्याला डिसिजन द्यायला पाहिजे. एक स्पेशल रिक्वेस्ट आणि तो फेअरमध्ये त्या ठिकाणी दिसतोय. येस धन्यवाद स्वयंसेवक. क्लिअर आउट. अरे तो पण तो पण आतमध्ये आहे. नाही ठीक आहे. संजय उतेकर आपण व्यासपीठावरती यायचं. संजय उतेकर साखरगावचे. चला मॅच चालू करा. क्लिअर आहे आणि सिकंदर बाद होतोय. बाद होते गडी. हॅलो, सर्वांना विनंती आहे जरा थोडंसं एक फूट पाठीमागे व्हा. सर्वांनी एक फूट पाठीमागे. आता शेवटचा या ठिकाणी कुठे कुणाला शंका नको, कुशंका नको आपल्याला. आणि सुरू करा लवकर. चला संजय उतेकर गेट वरती या तुम्ही. चला चालू राहू द्या. चला मैदानाकडे जाऊ द्या. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. शेवटचा फायनलचा सामना आहे. आणि आता मात्र पुन्हा चेंडू. अप्रतिम चेंडू. चेंडूला गेला स्लॉक. आणि तेवढ्या ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळते. थोडीशी मिसफील्ड. 2 धावे सीजूच्या पूर्ण करतील. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने मात्र पालीवाडी वावे संघाची धावसंख्या होती ती 5 आकड्यावरती. एक गडी बाद. मोठा फलंदाज बाद झालाय सिकंदर चौगुले. आणि आता मात्र चार चेंडूंनी 5 धावा झाल्यात. पुढचा चेंडू असेल. जाऊया. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा स्लॉक केलाय. चेंडू अप्रतिम. हो व्हॉट अ कॅच. एकदा मित्रांनो जोरदार डाळ्या होत्या खेळाडूसाठी. अप्रतिम कॅच. आणि या जबरदस्त कॅच साठी मित्रांनो एकदा जोरदार डाळ्या होत्या. दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक होतोय वाळा संघाचा. अप्रतिम कॅच. जरा 2 मिनिटं शांतता परत येऊन डायरेक्ट असं करतो. जबरदस्त कॅच. आणि मात्र दुसरा गडी तंबूत पाळतोय मला वाटतं तो. आणि त्याच्याशी जागा घेण्यासाठी जातो तो वावे संघाकडनं रत्नेश. विजय मुन्ना. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टळलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल डी झोन मध्ये. डिक्लेअर धावा असतील. चेंडू मात्र वर अडकतोय. आला चेंडू. 2 धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या मात्र ते 7 आकड्यावरती. अप्रतिम खेळी करतायत पाली संघाकडून, पाली उपाली संघाकडून. आणि त्यांचे सर्व संदेजी उपाले मात्र खुश आहेत. सलग 3रा राऊंड खेळतोय पाली संघ. आणि त्याच पद्धतीचं आणि तेवढं ताकदीचं संरक्षण पाहायला मिळतंय संघाकडनं. सर्वस्व पणाला लावलंय. हॅलो, मला असं वाटतं अतिशय असं सुंदर या ठिकाणी क्रिकेट पाहायला भेटतंय. 2 कालिका माता मंडळांमध्ये कोणी हरो कोणी जिंकणार तर कालिका माताच. नक्कीच सर जिंकणार तर कालिका माता. 15 गावातील सर्व देवी देवस्थाना त्रिवार अभिवादन. हॅलो, आणि चषक पण आहे कालिका माता. आणि चषक पण आहे कालिका माता. नक्कीच त्रिवेणी संगम. पुन्हा एकदा चेंडू. अप्रतिम चेंडू.
जबरदस्त आउटस्विंग होताना पाहायला मिळाला. सोल डिलिव्हरी असेल, सोल चेंडू होता. एक चेंडूची थोडीशी गती कमी केली आणि आता मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. सगळ्यांच्या नजरा लागल्यात की या चषकावरती नाव कोणाचं कोरतंय आणि त्यासाठी 2 लढत. पुन्हा एकदा चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू मात्र हवेत आहे, खाली जज करतोय. पुन्हा गडी बाद होतोय, जसा आला तसा परत पाठवलाय बॅक टू बॅक आणि गडी क्रमांक बाद होतोय 3रा. गडी बाद होतो 3रा. नक्कीच महादेवजी, म्हणजे अतिशय असं प्रत्येक बॉलला असं काहीतरी वेगळं समीकरण आणि वेगळं गणित पाहायला भेटतंय. नक्कीच सर, मला वाटतं ह्या प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. पाली उपालीवाडी संघ सर्वस्व पणाला लावतोय, प्रत्येक संकटावरती मात करते. असं म्हणतात ना की संकट येतात, ती संकट अडवतात, संकट तुमची उंची वाढवायला येतात आणि त्या प्रत्येक संकटावरती मात करून हा संघ पुढे सरसावतोय आणि एक नाव आपलं या 15 गाव फेडरेशन मध्ये कुठेतरी कोरण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउटस्विंग, कट लागले, बॅटची एज घेऊन जातो चेंडू रिझर्व मध्ये. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे लागते. धावसंख्या पोहोचते ती 8 या 11 वरती. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते पाली संघाकडनं आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. मला वाटतं 2 षटकांचा हा सामना असेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे, हाणामारीचं षटक आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्टेप आउट गेलेला प्रयत्न, परंतु मात्र बॅटची एज, चेंडू जाईल एका धावेसाठी. थोडंसं मिसफिल्ड, 4 क्षेत्ररक्षण आणि आता मात्र एक धाव घेता घेता 3री धाव पूर्ण करतायत. रनिंग द बिटवीन द विकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल याला की तालतंत्र आणि होश आवाज मध्ये हे काढलेले रन्स आहेत. विशेष कौतुक वाले संघाचं, खरोखर कौतुक केलं पाहिजे या संघाचं. धावसंख्या मात्र पोहोचते 11 या 11 वरती. नितीन शांताराम मुतेकर मंडळाचे कार्यकर्ते यांनी व्यासपीठावर यायचं. नितीन शांताराम मुतेकर मंडळाचे कार्यकर्ते यांनी व्यासपीठावरती यायचं. चला स्पीडअप करायचं आपल्याला. 2 षटका ही हॅलो, नॉट आउट आहे. तीन धावा या ठिकाणी मला असं वाटतं सुंदर असं चोरट्या धावा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. तर वावे चिंचाटवाडी संघाने 3 धावा अतिशय सुंदर. अप्रतिम चेंडू, स्लॉक केला चेंडू मात्र झोन मध्ये. 2 धावा आणि या 2 धावाने मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 13. नक्कीच पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टटवला चेंडू. मला वाटतं चेंडू मात्र जाईल डी झोन मध्ये. 1 धाव असेल, षटक समाप्त. धावसंख्या होती ती 14 आणि 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 15 धावा. सन्माननीय अध्यक्ष आमचे महेशजी महापती आहेत. सर काय सांगाल की रोमांचक सामना आहे, समोर तेवढा ताकदीचा संघ आहे की संघ कुठपर्यंत फाईट करेल. वावे गणेश. नक्कीच मला असं वाटतंय की सगळीच गणित सकाळपासून बिघडलेत. तर त्याच्यामुळे नक्की हे पण गणित कसं काय होईल ते काय सांगू शकत नाही. कारण मी सांगितलं की आज
मैदान सुद्धा आपलं जे आहे या ठिकाणी जी आयोजकांची स्पर्धा आहे ती कालिका मातेची आहे आणि फायनलला गेलेले दोन्ही संघ हे सुद्धा एक आहे. कालिका माता वावे चिंचाट आणि कालिका माता उपालेवाडी. नितीन शांताराम उतेकर यांचा यशोचित सत्कार करण्यात येईल. आमचे मनोहर उतेकर यांना आणि विजय उतेकर सन्मान करण्यात येईल. नितीन शांताराम उतेकर. नक्कीच आता दोन्ही संघांच्या हातातोंडाशी आलेला घास आहे हा. बघूया आता कोणाला या विजय चषकावरती आपलं नाव करता येते ते. मला वाटतं की वावे चिंचाटवाडी हा जो संघ आहे हा सातत्याने ह्या तिसऱ्या वेळेला फायनलमध्ये ज्यांनी धडक मारलेली आहे आणि 15 गावातल्या आता सध्या तरी ह्या टर्ममधल्या नामांकित अशा संघांमध्ये वावे चिंचाटवाडी हा संघ आहे. आणि आज जो पाली उपाडेवाडीने जो केलेला खेळ आहे अप्रतिम असा खेळ आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी आतापर्यंत कुठली लय सोडलेली नाही आहे. मुन्ना सुद्धा ऑन फायर आहे. सागर सुद्धा अतिशय सुंदर खेळी करतोय. आणि बघूया आता आणि वावे चिंचाटवाडीकडे 2 मैदानी मुलूक तोफा आहेत की ज्या अल्पेश कल्पेशच्या रूपामध्ये तर तेवढंही इझी नाही आहे. 13 रन 14 रन जर आपण म्हटलं जर 14 रन हे सुद्धा पहिल्या षटकावरती अवलंबून असतील की नेमकं कशा पद्धतीमध्ये या रन करता येतील. आणि बघूया आता आपण मला वाटतं पंचांनी त्वरित सुरू करावा. जवळपास आता फार कमी वेळ राहिला आपल्याकडे. पुढच्या 10 मिनिटामध्ये हा सामना पूर्ण व्हायला पाहिजे. पंच अविनाश आणि तेजस दोन्ही अतिशय सुंदर असं पंचगिरी याकडे पाहत आहेत. पुन्हा एकदा मी या खेळाडूंना आणि इथे जे प्रेक्षक वर्गाला विनंती करतो की जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर या. हे जे आपल्या गेटच्या समोरचे सर्व लोक आहेत जरा बाउंड्री लाईनच्या या साईडला सर्वांनी जरा पाठीमागे या. स्वयंसेवक आता शेवटच्या 2 ओव्हर राहिल्यात. सर्वांना विनंती आहे की आपण जरा स्पेशली रिक्वेस्ट करूया आणि या सामन्याचा आणि या स्पर्धेचा शेवट अतिशय गोड करूया. सुंदर असं मला वाटतं या ठिकाणी विहंगम असं ड्रोनच्या माध्यमातून अजित आपल्याला या मैदानाचं हे सुंदर रूप असं दाखवत आहेत. आणि मला असं वाटतं की अल्पेश यांच्याकडून मुन्ना याच्यासाठी 100 प्रवीण उतेकर कुलवर खेड यांच्याकडून मुन्ना याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस मगाच्या या कॅशसाठी आलेलं त्यांनी घेऊन जायचं आहे. आणि आता जी मदार आहे ती निलेश उतेकर म्हटलं तर जवळपास 2 दशकांचा अनुभव आणि बऱ्याचशा स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या ते निलेश उतेकर. बघूया आता आपल्या संघासाठी हा अनुभव कशा पद्धतीमध्ये पणाला लावतायत. पंचांनी त्वरित सुरू करावा सामना. लाईट्स ऑन झालेले आहेत. नक्कीच सर मला वाटतं एक अनुभवी बॉलर या मैदानामध्ये दिसतोय निलेश उतेकर. थोडंसं स्पीडअप करायचं वेळ कमी आहे आणि यानंतर आपल्याला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि निलेश उतेकर वावे संघाकडनं आणि पाली या संघाकडनं सलामीचा बॅट्समन आहे सागर. हॅलो निलेशजी कृपया आपण जरा लक्ष ठेवा आणि त्वरित या ठिकाणी सुरुवात करा. टायमिंग ऑन आहे. कुठलाही वेळ वाया घालू नका. मला असं वाटतं की कुठेतरी ही सगळ्या गोष्टी नमूद होत आहेत की सामन्याला डिले होते की सुरुवात होते इथे. चला स्टार्टअप करा. कुठेतरी लेट होताना दिसतोय आपण. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू स्लोअर गेन आणि हा चेंडू मात्र एक निर्धाव चेंडू होतोय. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 11 चेंडू 15 धावा. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा थोडंसं कुठेतरी डिले करण्याचा प्रयत्न होतोय. थोडंसं फिल्डिंग स्पीडअप करा. काळोख व्हायच्या आधी आपल्याला 11 चेंडू टाकून घ्यायचे आहेत. बरोबर पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा निलेशचा. आणि ओहो अप्रतिम. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता. एक अनुभवी गोलंदाज ज्यावेळेला मैदानामध्ये असतो ना त्यावेळेला हा प्रेशर दिसतो आपल्याला. खरोखर मित्रांनो एकदा निलेशसाठी जोरदार टाळ्या होत्या. 2 चेंडू त्या प्रेशर मध्ये त्याने टाकलेले आहेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. आणि आता मात्र जाऊया मैदानाकडे आणि आमचे समाजसेवक साखरगावचे मंगेश ज्योतेकर टी घेऊन आलेत. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू जबरदस्त चेंडू. हो वाट गोलंदाजी काय गोलंदाजी पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून.
स्लोअर गेंद एक अनुभवी गोलंदाज कशासाठी हवा असतो त्याचं उत्तम उदाहरण बघा. जेव्हा 12 चेंडू आणि आपल्याला एक कमी टार्गेट असतं 15 धावांची गरज असते. आता मात्र सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी. वारंवार शतरक्षणमध्ये बदल करतात परंतु मला वाटतं त्याची काही गरज नाहीये कारण की प्रत्येक चेंडू हा निर्धाव फेकण्याची ताकद त्या निलेशमध्ये दिसते आणि निलेश हा आपल्या मंडळासाठी आपल्या टीमसाठी पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर निलेश पुन्हा सज्ज. अप्रतिम. आता मात्र त्याचा समाचार घेतला. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषा पार खणखणीत झणझणीत षटकार. हॅलो काढा ना तिथे. जबरदस्त प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू निलेशचा आणि बॅटची एज घेतोय. चेंडू मात्र जातोय वनडीच्या साईडने. एक धाव घोषित क्षेत्र. एका धावेने मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 7 आणि आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. वॉट अ मॅच. रोहित उतेकर आमचे कॉमेंटेटर चाचा आस्वाद घेत तिथं मॅच पाहतायत. थोडंसं प्रेशर बिल्ड करतायत. थोडंसं त्यांना कुठेतरी प्रेशर वाटतंय. रोहित उतेकर नक्कीच खूप अतितटीची मॅच आहे. यावेळी मात्र पाहिला खूपच सुरेख गोलंदाजी आणि बाद झालाय. सागर बॅक टू द पॅव्हलियन. पहिला आदरा मिळतोय टीम पाली उपालेवाडी संघाला. पहिले 2 ते 3 चेंडू निर्धाव तदनंतर षटकार तदनंतर मात्र विकेट. नक्कीच सर मला वाटतं कम बॅक केलाय. एक चांगला अनुभवी गोलंदाज ज्यावेळेला मैदानामध्ये असतो त्यावेळेला असे कारनामे पाहायला मिळतात. त्यासाठी खूप अनुभव गाठीशी असावा लागतो. सिद्धेश उतेकर साखर चौकीच्या वाडी. आपण जरा व्यासपीठावरती यायचं. सिद्धेश उतेकर चला लवकरच मॅचला देखील सुरुवात करायची. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. टीम कालिका माता वावी चिंचाटवाडी नवी बॅटर मैदानामध्ये गेलाय. स्वप्नील शिरावले त्यांच्या जोडीला विजय उपाले मुन्ना यांना पाहतोय आपण. मुन्नाने लास्ट मॅच मध्ये काय आक्रमक फलंदाजी केली होती. मला वाटतं 2 षटकार त्याच्या बॅटमधून उत्तुंग असे पाहायला मिळाले आणि तिथेच मॅच टर्निंग पॉईंट ठरला तो मॅचचा. त्याचप्रमाणे एक सुरेख झेल टिपला गेला असा विजय उपाले यांना पाहतो आपण. चला मॅचला सुरुवात करा. चला मैदानाच्या बाहेर यायचं. जरा स्वयंसेवक थोडं मैदानाच्या बाहेर आपले फुटवर्क मैदानाच्या बाहेर असले पाहिजेत. चला चला सामन्याला सुरुवात. कल्पेश पवार 10-12 पावलांचा रनअप आहे. समोरा फलंदाज विजय उपाले. अल्पेश पवार माफ करा. शेवटचा षटक घेऊन अल्पेश स्टेप आउट केला. बॅटची कडा. चेंडू जातोय डी झोन मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. 5 बॉल 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. नक्कीच सर. आता कुठं सामना अटीतटीमध्ये आम्ही पण कम नाही हम किसी से कम नाही हा संघ दाखवताना दिसतोय वावे संघ. आणि तेवढ्याच ताकदीने पोटेन्शियल आणि 100% आपल्या पणाला लावून आपण आपल्या गावासाठी इथपर्यंत आलो. आपल्या गावाचं नाव या ट्रॉफीवरती कोरायचं आहे. हे स्वप्न उराशी बाळगून आपण या मैदानामध्ये उतरलो. गेले 2 दिवस सातत्याने आपण कष्टाची पराकाष्ठा करतोय आणि त्याचं कुठंतरी श्रेय दिसताना दिसतंय. दरम्यान पुढचा चेंडू स्टेप आउटचा प्रयत्न. चेंडू स्लॉक केलाय. चेंडू जातो डी झोन मध्ये 2 धावांसाठी. बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल द्यायचा. सिद्धू उतेकर चेंडू द्यायचा. साखर चौकीच्या वाडी सिद्धू उतेकर कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधा. चला सामन्याला सुरुवात होते. अतिथ्याची मॅच पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. त्यामुळे मित्र पाहिलं तर ऑफ साईडला मारलेला चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चुकीचा फेक आणि पाहायचंय काय होतं. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. या महत्वाच्या धावा होऊ शकतात का. आणि शेवटच्या क्षणाला मात्र स्वप्नील यांनी आत्महत्या केली आहे. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न.
चौथी धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न. स्वप्नील बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा आद्रा मिळतोय. चुकीचा थ्रो. यस एक चूक किती महत्वाची होते. रोहित सर, तुम्ही प्रत्यक्ष बघाल, मला वाटतं ही चूक कोण करतो? स्वतः कर्णधार तेजस कडनं ही चूक होते. आणि आता मात्र तेजसला कुठेतरी खरोखरच या गोष्टीला पश्चाताप केल्यासारखं वाटेल, कारण की एवढी मोठी बिग मॅच असताना 2 धावा, 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 2 धावा. आणि आता मात्र येतो रोहित गोगावले. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तो पाली संघाने. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो, ज्या ठिकाणी एक धाव होती, चुकीचा फेकी झाला आणि त्याला कव्हरअप नाही झालं, त्यामुळे मे बी या ठिकाणी अतिशय चपळाईने 3 धावा कंप्लीट केल्या. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला रोहित गोगावले यांच्याकडे देखील क्षमता आहेत. मोठे मोठे फटके ते पण खेळतात. पुन्हा एकदा अल्पेश तयार होतोय, परंतु अल्पेश देखील तितकाच तेज आणि शातीर आहे. पाहायचं आहे बॅटची एज लागले, बघायचंय काय होतंय. एक चोरटी धाव कंप्लीट केली आहे. बॅटची कडा लागली, फेकी केला, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट केला आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. श्री कालिका माता चषक 2026 मानकरी कोण ठरतंय? कालिका माता वावे चिंचाटवाडी की कालिका माता पाली उपालेवाडी? नक्कीच आताचा हा शेवटचा, मला वाटतं शेवटचे 2 चेंडू असतील आणि 1 धावेची गरज असेल. निर्णायक 2 चेंडू. आपल्याला यामधून एक विजेता मिळणार आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी. खूप महत्वाची मॅच. कष्टाची पराकष्ट काय म्हणतात याचं जीवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे पाली संघ आणि वावे संघ. सलग 3रा राऊंड खेळतोय तो पाली संघ. आणि आता शेवटचा चेंडू, मला वाटतं 2 चेंडू असतील. पुन्हा स्लॉक केलाय. चेंडू मात्र जातोय डी झोन मध्ये आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पाली उपालेवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि पहिल्यांदा हा पाली उपालेवाडी संघ प्रथम क्रमांकामध्ये झळकतोय फेडरेशनचे. मला वाटतं पहिल्यांदा हा संघ आपल्याला. चला, नक्कीच मित्रांनो, जल्लोष तर चला. होणारच, परंतु आणि साखरगावचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांना विनंती असेल, आपण खुर्च्या, जे स्वयंसेवक आहेत त्यांनी खुर्च्या स्टेजच्या समोर लावायच्या आहे आणि जे मान्यवर पदाधिकारी आहेत त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. साखर चौकीजवळचे सगळे मान्यवर पदाधिकारी त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्वयंसेवक आपण जरा खुर्च्या स्टेजच्या समोर लावून घ्यायचं आहे. एक महत्वाचा आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपल्याला होईल. नक्कीच मित्रांनो, मान्यवरांसाठी खुर्च्या स्टेजवरती आहेत. मित्रांनो, या मॅच मध्ये आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय पाली उपालेवाडी संघ. विजय संघाचं अभिनंदन. 2रा क्रमांकाचं पारितोषिक पटकावतोय वावे चिंचाटवाडी संघ. त्या संघाचं देखील अभिनंदन. आणि 3 आणि 4 चे जे दावेदार आहेत त्यांचे देखील अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपण थोड्याच वेळामध्ये प्राइज सेरेमनीला सुरुवात करू. मी पुन्हा एकदा विनंती करेन, कालिका माता साखर चौकीची वाडीचे सर्व सहकारी, आपण बक्षीस वितरणाची तयारी करायची आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला तो कार्यक्रम देखील कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद. नक्की जरा आपण हे करायचं आहे. खुर्च्या, हा स्वयंसेवकाला विनंती आहे की खुर्च्या समोर लावून घ्यायचं आहे. खुर्च्या आणि सर्व खुर्च्या समोर लावून घ्यायचं आहे. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रमुख पाहुणे इथं जे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 2 दिवस सातत्याने स्वयंसेवक जे या क्षणासाठी झगडत होते, आज ती टुर्नामेंट याची देवी याची डोळा पार पडलेली आहे. जरा सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या समोर बसून घ्यायचं आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना खूप खूप शुभेच्छा. प्रथमच 15 गाव
क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री कालिका माता विकास मंडळ साखर चौकी जोडे आयोजित भव्य कालिका माता चषक 2026 शनिवार 10 जानेवारी ते रविवार 11 जानेवारी 2026 रोजी येथे संपन्न झाल्या. आमच्या या मंडळाला बक्षीस पुरस्कृते आहेत ते कैलासवासी लीलाबाई गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र चंद्रकांत उर्फ अण्णासाहेब कदम यांच्यातर्फे, तसेच साखरगावचे सुपुत्र संतोष उत्तेकर सूरज देवणे यांच्याकडून रोख 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक कैलासवासी विजय गोपाळ पवार यांच्या स्मरणार्थ श्री सुहास विजय पवार यांच्याकडून 25,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक कैलासवासी विजय दत्ताराम उत्तेकर यांच्या स्मरणार्थ पुत्र प्रदीप दत्ताराम उत्तेकर यांच्याकडून 7,500 व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक राष्ट्रपती पदक विजेते हवालदार कैलासवासी मारुती धोंडू उत्तेकर यांच्या स्मरणार्थ श्री संतोष मारुती उत्तेकर माजी सैनिक यांच्याकडून 7,500 व आकर्षक चषक. त्याचबरोबर ही जी यूट्यूब सेवा, आता आपण जो लाईव्ह कार्यक्रम पूर्ण मुंबईमध्ये पुण्यामध्ये असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाहायला गेला तो ती यूट्यूब सेवा श्री राजेश रघुनाथ निकम उद्योजक यांच्याकडून देण्यात आली होती. त्याचबरोबर यूट्यूब सेवा कैलासवासी शंकरराव लक्ष्मण उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री शशिकांत शंकरराव उत्तेकर यांच्याकडून या यूट्यूब सेवेचा लाभ आपल्याला मिळाला. मंडळाला लागणारे चेंडू कैलासवासी मंजुळाबाई राजाराम उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री मनोहर राजाराम उत्तेकर यांच्याकडून. सन्मान चिन्ह कैलासवासी प्रकाश धोंडू उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री प्रफुल्ल प्रकाश उत्तेकर यांच्याकडून. एस टी रक्षक कैलासवासी विटाबाई सीताराम रेवणे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री सीताराम राजाराम रेवणे यांच्याकडून. शिस्तबद्ध संघ कैलासवासी दीपक सखाराम उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री अक्षय दीपक उत्तेकर यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी धोंडीराम पांडुराम उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री राजेश धोंडीराम उत्तेकर यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच कैलासवासी किशोर केशव उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री किरण किशोर उत्तेकर यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी गंगाराम केशव उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री संजय गंगाराम उत्तेकर यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी धोंडीराम बाबू निकम यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री सुहास धोंडीराम निकम यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी शांताराम आनंदा उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री संतोष शांताराम उत्तेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. जेवण कैलासवासी हवालदार वामन सखाराम उत्तेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र श्री नरेश वामन उत्तेकर यांच्याकडून जे 2 दिवसाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठ श्री दीपक शांताराम उत्तेकर व श्री अविनाश शंकरराव उत्तेकर यांनी ही व्यासपीठ, इथे जे व्यासपीठ आपण उपलब्ध झालं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. दत्ता मोरे आमचे पंधरागावचे माजी अध्यक्ष यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. अमय उत्तेकर, संजय उत्तेकर, संजय धनावडे, त्याचबरोबर अरविंद उत्तेकर, सतीश उत्तेकर, आमचे विलास उत्तेकर, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमचे जे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत महेश मापदी साहेब यांनीसुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. नितीन मोरे हे कुठे असतील तर त्यांनीसुद्धा यायचं आहे. निलेश उत्तेकर आणि सुधीर मापदी यांनीसुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. अविनाश चव्हाण, फेडरेशनचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा व्यासपीठावरती कृपया येण्याची कृपा करावी. सचिन उत्तेकर, मंडळाचे आमचे अध्यक्ष संजयजी उत्तेकर यांनीसुद्धा, मनोहरजी उत्तेकर, श्री कालिका माता विकास मंडळ गाव साखर चौकीची वाडी आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धा खारलांड मैदान कळवा खारेगाव या मैदानावरती संपन्न झाल्या. आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी जी मुलं आहेत त्यांनी कृपया इकडे यायचं आहे. अथर्व आणि ते सर्व मुलं आहेत त्यांनी कृपया इकडे यायचं आहे. साई सर्वांनी कृपया इकडे यायचं आहे. कालिका माता विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी आपण सर्व स्टेजच्या समोर यायचं आहे. किरण पवार आपण सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. आता लवकरच बक्षीसचा कार्यक्रम संपन्न होतोय. कृपया आपण सर्वांनी समोर यायचं आहे. या वर्षीचं कालिका माता विकास मंडळाचं हॅलो कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचे आयोजित
पंधरागाव फेडरेशन अंतर्गत कालिका माता चषक 2026 या वर्षीचा विजयी संघ आहे तो कालिका माता पाली उपालेवाडी. या संघाने प्रथम पारितोषिक 50,000 रोख रक्कम आणि चषक असं पारितोषिक त्यांनी मिळवलं आहे. तर 25,000 आणि चषक हे आमचे कालिका माता वावे चिंचटवाडी या संघाला मिळालेलं आहे. अविनाश चव्हाण, सचिन उतेकर, आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. कालिका माता चषक 2026 या 2 दिवसाच्या झालेल्या स्पर्धेमध्ये आपण प्रतीक उतेकर जरा स्टेजवर संपर्क साधा. या 2 दिवसाच्या स्पर्धा आपण सर्व गावापासून तर मुंबईपर्यंत, पुण्यापासून सर्व ग्रामस्थ मंडळी, चाकरमानी मंडळी, तरुण मित्र आपण येथे येऊन या आमच्या स्पर्धेला आपण मोलाचं सहकार्य केलं, वेळ दिलात त्याबद्दल कालिका माता विकास मंडळ साखर चौकीचोडी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो. आणि आपण या 2 दिवसाची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडला त्याबद्दल आपल्याला तसेच फेडरेशनला आम्ही धन्यवाद देतो. प्रवीण सावंत, पंधरागाव चोरवणे उतेकरवाडीचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीणजी सावंत हे इथे उपस्थित झाले आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर मी आमचे सूरज रेवणे आणि संजय शिंदे यांना सांगतो की प्रवीणजी सावंत यांचा आपण छोटेखानी सत्कार करावा.